दिए ना। अशा प्रकारे भाजून घ्यायची मुंडकी। हा हा हा, जबरदस्त लग गई। लग गई। छोटे छोटे तलपी मिळतात। गाव आहे, गावातून हे पाणी वाहतंय ओढ्याचं, स्वच्छ पाणी ॲक्च्युली, मला वाटलं गटर असेल। अर्थ मी गांडूळ वापरतो आपण, सकाळी सकाळी गांडूळ खोदले होते। थोड़ी अच्छी साइज़ है। या अजून एक चिलापी मिळाली, एक चांगल्या साईजची, खाऊ शकतो अशी साईज। जबरदस्त ऊन आहे, म्हणजे किती पाणी प्या काही फायदा होत नाही आहे, आणि एनर्जी अशी ड्रेन होऊन जाते ना, म्हणजे घरी जाता जाता। कोणती नदी आहे, कोणती? धन सावित्री। साइज है चांगली। बहुत देर के बाद कुछ मिला है जो अपनी टक्कर का है। रंग बघा काय लाल भडक रंग आहे, लाल निळा, एकदम खतरनाक कलर आहे। साइज पण मस्त आहे। शेवटची म्हणजे ऊन इतकं कडक झालं ना, पाय असे तापतायत, एकदम चटके बसतायत, तर जास्त वेळ थांबू शकत नाही आहे। बराच वेळ थांबलो आम्ही। किती नंबरचा माहिती नाही, पण मोठा गळ आहे, चांगलाच मोठा गळ आहे। त्याला आता गुई कसं लावायचं तुम्हाला दाखवतो। हे मिरची किडे कसे काढायचे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे आधी। मोनोसोबत आपण काढले होते मातीमधनं खदून, नदीच्या किनाऱ्यालाच मिळतात। हे बघा असा सेटअप आहे। हे गुई आहेत, गुई नाही सॉरी, मिरची किडा, आणि वरती एक छोटंसं आपण सिंकर लावलं आहे। दिए ना। अरे मेरी उंगली गई घाव मारते मारते। मेरी उंगली हंस के घाव मारा तो उंगली चली गई। बऱ्याच वेळानंतर गुह्यावर मिळाली बघा। अरे 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 आय 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 आय, एकदम आतमध्ये गेला गड। बऱ्यापैकी 1-1 किलोची साईज आहे, मिळाली तर सही आहे। बघा वाम, वाम आहे का काय माहित नाही, वामच असेल। हँडलाईनला लागले वाम। बघू इथे पूर्ण आतमध्ये घेऊन गेली की मग ओढूया। हँडलाईनला कसं ओढतं हे पण तुम्हाला दाखवतो। वाम आहे, तलपी
ये क्या अंडा फूटा हुआ अंडा, तो फूट के गिर गया। बिस्किट भिगो के डाला है इसमें, अभी बिस्किट टाकले, तालाब का पाणी। अशा प्रकारे मस्तपैकी पीठ बनवून घेतलं, अंड, बिस्किट आणि गव्हाचं पीठ। हे पण गिरणीतलं पीठ आहे जे खाली सांडलेलं असतं ते। छोटे पीठ लावलं बघा, सेम तोच सेटअप आहे वामचा। थोडा आतमध्ये पण खेळणार आहे, त्यामुळे ट्रिपल हुक सुद्धा लावला आपण। गया ना। अरे आया आया, क्या है? कोळस है। अरे पोटा है, पोटा मासा मिळाला बघा। सायपनीच पकडायला आलो, हेच मिळतात। बार व्हरायटी, आता ही कोणती एक्झॅक्ट मला पण माहिती नाही। वो सायपनीस है शायद से। कौन सा है? ये वाला अभी डाल। हाँ हाँ वही है, मार दो। अरे हाँ, मिळाला बाबा सायपरनेस बऱ्याच वेळानंतर। एक छोटा सायपरनेस मिळाला आपल्याला, ट्रेडिशनल सेटअपवरच। एकदम लहान आहे, चालतं पण इकडे हीच साईज आहे, याच्यापेक्षा जास्त मोठी नाही आहे। कौन सा? जानते खन दो अभी, ये थन में ले लो, दिन डूब रहा है सर, वो बाद में देखते ना। बाद लग गई। ओह ये लागला बघा, लहान लहानच आहे, हीच साईज आहे। हाँ नीचेच लगा ना। चूल बनवली बघा, अशी 3 दगडांची चूल बनवली जशी आपण नेहमी बनवतो। आणि तुम्हाला दाखवतो, मुंडी दाखवतो आणि खूर दाखवतो, म्हणजे मुंडी आणि पाय। हे बघा मुंडी आहे आणि इकडे खूर आहेत। खूर म्हणजे पाय आहेत, 3-4 पाय आहेत। हे काय एक पाय टाकलाय, एक पाय खूर टाकलाय। हां हां, यार बकरीचा कलर तर मस्त होता एकदम। बकरी नाही, बकरा ना, बोकडा बोकडा। हे काय करणार आहे आपण आता? आता याला भाजणार आपण। का बरं, म्हणजे त्याची केस वगैरे जळून जायला? जळणार। अच्छा, किती वेळ भुजणार आहे याला? लागेल अर्धा घंटा आपण जायला। अर्धा तास? हो अर्धा। पायाला आणि मुंडीला? मुंडीला पण दोन्ही सारखेच। अच्छा, अर्धा म्हणजे 1 तासात जाईल आपल्याला? 1 तास जाईल। हे बघा ही मुंडी आहे। आता मुंडी कशा प्रकारे टाकतो बघा तो, हे बघा। ओके, अशा प्रकारे भाजून घ्यायची मुंडकी। हे बघा अशा प्रकारे मुंडकी पण भाजायला लागली आहे। ॲक्च्युली खूरसुद्धा भाजायचे आहेत, अजून बराच वेळ लागणार आहे। कसं काय, मग डायरेक्ट मोठ्या बनवा एक व्हिडिओ मस्त जबरदस्त। हां वो फड फड फड
अच्छा, हे सगळं ठेवायचं का? हे सगळं काढून ठेवायचं आहे. पुरी पुरी खाणार आहे ना ते? नाही खाणार नाहीये, फेकायचं आहे. अच्छा, ते फेकून द्यायचं हा, फेकून द्यायचं आहे. अशा प्रकारे बघा, हे पाया जे खूर जे ते मस्तपैकी स्वच्छ करून घेतलं आणि हे सगळं जे त्याचे कडक जो पोर्शन असतो शूज ते सगळे काढून घेतले. याचे मुंडकी बघा किती काळी झाली. आता ही सगळी घासून घेणार आहे. हे बघा, ही फायनल स्टेप आहे. आतमधलं जेव्हा पांढरं दिसायला लागेल ना, याचा अर्थ व्यवस्थित ते भाजलं गेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे मस्तपैकी मुंडकं जे ते भाजून झालं आहे. केस सगळी काढून घेतली आहेत आणि खूर जे पाया खूर काय म्हणतात ते पण मस्तपैकी भाजून झालेत. सगळी केस वगैरे निघालीत. आता हे काय करणार आहे? आता आपण याला धुवायला जाऊया, घासूया. धुवून घ्यायचं आहे का? धुवून घ्यायचं आहे, घासून घ्यायचं आहे. अच्छा. आणि कटिंग वगैरे? कटिंग वगैरे मग थांबून करायचं घासण्याच्या उपर. अच्छा. चला आता मोटर चालू करूया. तिकडं मोटरवर धुवायचं का? मोटरवर धुवायचं. चला. काय? हां, दिसतंय. दगडावर घासून घ्यायची का? शेवट आहे सर. हे बघा, धुवून घेतलं मस्तपैकी. आता त्याचं विच्छेदन करणार आहे. शरीर मुंडी विच्छेदन म्हणजे कापून घेणार आहे. मेंदू के 2 टुकड़े हो जाएंगे? नहीं होते. हाँ, 2 टुकड़े होंगे. पिक्चर बन गया है. मेंदू जिंदगी में ऐसी कोई चीज़ नहीं जो मैंने ट्राई नहीं की है. कान? ये कान आहे. बुजले असेल कान चांगले? हो, कान बुजले. असे खाऊ शकतो का? हो, चालेल ना. ओके. म्हणजे खास काही कान आहेत. त्यात मांस वगैरे नसतं, पण कुरकुरीत लागतात, खायला मस्त लागतं, मजा येते. फक्त आपला एकच गलत झालाय. आवाज नाही राहिली. क्या होता? नीचे का लाकूड नहीं मिला. हाँ. वो भी बोलते ना तुमने वीडियो में. यहीं रह डोळे बघ, डोळे. आपल्या पीएससी अंतर्गत नाही ना ते. केवढा आहे डोळा बाप. काय करणार डोळ्याचं? डोळ्याचा पण भाजीमध्ये. हां का? अशा प्रकारे मुंडी विच्छेदन झालंय बघा. मुंडीचं पूर्ण प्रकारे विच्छेदन झालंय, तुकडे पण झालेत. आता हे कांदे काय करणार आहे? आता आपण बॉईलला टाकणार आहे कांदे थोडेसे. अच्छा, म्हणजे बॉईल हे आता बॉईल करून घेणार आहे परत एकदा. आणि मग कांदे वगैरे घालून, कांदे आणि काय? कांदे आणि हळद आणि थोडंसं मीठ. कांदे, हळद, मीठ. अच्छा, गरम मसाला वगैरे नाही? नाही, यातलं बॉईलला नसतं पाहिजे. खडा मसाला नाही का? खडा मसाला असं काही पण नाही. तसं काहीच नाही, फक्त कांदे आणि हळद आणि जरासं मीठ. तर हे ऍक्च्युली नुसतं भाजून घेतलंय ना, त्याचं थोडंसं एक असा उग्र वास येतो, नॉनव्हेज वास येतो. तर तो वास कमी करण्यासाठी याला कांद्यामध्ये उकळून घेणार आहे. कांदा, मीठ आणि हळद मध्ये. कांदे टाकूया. कांदे, हळद, नमक चमक आणि पाणी. हो, पाणी पण टाकायचं नाही, 1 ग्लास पाणी टाकायचं. अशा प्रकारे आता हे थोडंसं उकळून घेणार आहे, बॉईल करून घेणार आहे. हे बघा, हे मटण जे मुंडकं जे मस्तपैकी बॉईल झालंय, कमी पाण्यामध्ये बॉईल केलंय. हो, काळपट पडलं थोडंसं ना. अरे हा, ते सॉरी, भाजल्यामुळे काळपट झालंय. शिजलं असेल आता हे. हो, झालंय. वाटण वगैरे सगळं घरून बनवून आणलंय. मसाले वगैरे, मसाल्याचं इकडे जास्त काही टाकत नाही. चटणी म्हणजे मिरची जी असते ती घालणार आहे भरपूर. आज जरा कमी घाल, मागच्या वेळेस 2 दिवस
पोटात जाळ पडला होता. मस्तपैकी उकळलंय. झालं असेल, खाऊ शकतो. चालेल. एक छोटासा पीस आपण काढलाय. ते गालाचं पीस आहे, एकदम नॉर्मल. काय म्हणतो, मऊ मऊ आहे. हा. मस्तपैकी शिजले आणि कांद्यामध्ये उकळल्यामुळे ना त्याचा जो वास असतो ना, जो एकदम स्ट्रॉंग वास असतो, तो फार कमी झाला आहे. खुशबू आ रही है. बहुत बढिया. गावरान आहे, शेतातूनच आणलंय बघा. हे समार, कोथिंबीर, हे बघा चटणी, मिरची पावडर आहे, हळद आहे. हे काय मसाला कोणता वाला? गरम मसाला. गरम मसाला. आणि हे बघा हे वाटण आहे. कांदा पेस्ट, लसूण. याच्यामध्ये खोबरं आहे. हे बघा हे भाजलेलं जे दिसतंय हे खोबरं आहे. कांदा आहे, लसूण आहे आणि आलं पण आहे ना, अद्रक. हो. तेल, भरपूर तेल, विदर्भाची स्टाईल. तर्री पाहिजे ना. कांदेला आहे. हे बघा हे वाटण, आलं, लसूण, कांदा, खोबरं, हे सगळं मिक्स आहे वाटण. खोबरं भाजून घेतलंय, याच्यात कांदा भाजून घेतलाय. आलं लसूण नाही भाजले. अच्छा, मीठ आधीच. हा, थोडासा. अच्छा, हळद. इकडे बघा चरबी आहे. नाही, चरबी आहे. चरबी कट करून घेत आहे. या चरबीची पण आपली एक वेगळी टेस्ट असते. ठीक आहे. हा, खोबरं भाजलेलं, गरम मसाला, मिर्ची पाउडर, ये देखिए चरबी और भेजा. हे बघा भेजा घातलाय, चरबी पण घातली. आता आपल्यात सुरू झालं. बकऱ्याची अक्कल आपल्यामध्ये येणार आता. नाही ना पण बाय. मस्तपैकी आता जी चरबी आहे ती विरघळायला लागली आहे. थोडासा समार. हम लोग जब बीमार थे तब हम समार खाते थे. तेव्हा खूर आणि मुंडी, बारीक केलेली खूर आणि मुंडी. वा 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 वा. मस्तपैकी मिक्स झालंय. जेवढं कालवण पातळ हवंय त्या हिशोबाने पाणी घातलंय बघा. किती वेळ लागेल आता याला अजून? याला आता लागेल 10-15 मिनिट. 10-15 मिनिटं. 10-15 मिनिट. आपण याला बॉईल केलेलं आहे ना पहिलं. हा, शिजलंय तर मी तर आता खाल्लं बघे. आता टाकूया खोबरं. मस्तपैकी उकळायला लागलंय आता. याच्यामध्ये हे खोबरं आहे, भाजलेलं खोबरं, बारीक केलेलं भाजलेलं खोबरं, गरम मसाला जरासच घातलं का, समार, कोथिंबीर. मस्तपैकी असा खमंग सुगंध सुटलाय आपल्या ह्या कालवणाचा. कालवण रेडी झालाय. समार घातलं याचा अर्थ कालवण रेडी झालाय. आता हे उतरून घेणार आहे ना. उतरून घ्यायचंय आणि मस्तपैकी टेस्ट करूया आपण. हे बघा मस्तपैकी रेडी झालंय. हा 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 हा, काय जबरदस्त दिसतंय. हा हा हा, जबरदस्त. हडूकच आलंय बघा. नल्ली नल्ली डल्ली, हे डल्ली पण म्हणतात ना इकडं. मटणाला, मटणाच्या पीसला डल्ली. हे बघा ह्या चपात्या आहे, वेगळ्या चपात्या आहेत जरा. आणि किती आणल्यात बापरे, खाणारी किती. हा खोल. हे बघा किती पातळ आहे एकदम चपाती. बापरे, एकदम कागदासारखी पातळ आहे. हे बघा ही थिकनेस बघा, काहीच थिकनेस नाही हिला. आणि ऑलमोस्ट ट्रान्सलुसंट आहे. पलीकडचं पण दिसतंय बघा याच्यामध्ये. ही कशाने, गव्हाचीच आहे का? हातावरची राहते. अच्छा, म्हणजे पोलपाट लाटण्यावर नाही केलंय का? मग अशी थोपून थोपून अशी भाकरी सारखी. अरे वा, एकच नंबर. बघायला पाहिजे कशी बनवता. तर हे बघा मटन बघा काय सुपर. बापरे, इतकं मस्त शिजलंय ना. गरम पण आहे. तेव्हा काय मस्त शिजलंय मटन. टेस्ट करूया हे मटन. सुपर. आज आवर्जून आम्ही गणेशला कमी तिखट टाकायला सांगितलं होतं, त्यामुळे एवढं असं सगळं बॅलन्स झालं आहे. खूप मस्त लागतं, खूप जबरदस्त. हे बघा नळी आहे, तर याच्यामध्ये काही आहे का बघूया आपण. त्यासाठी आपल्याला याला असं ओढून बघावं लागणार आहे. इतकं जोरात ओढलं की डायरेक्ट गळ्यातच गेलं ते. आणि हे व्यवस्थित ओढता यावं म्हणून आहे ना, गणेशने काय केलं होतं की हे कट करून घेतलं इकडनं.
मग ते इझिली आपल्याला ओढता आलं. सुप्पब. याची तर आहेच खरी मजा, पण चुलीवर बनवल्यामुळे ना त्याची चव जी डेव्हलप होते ना ती सुपर आहे. आणि हे जंगल आहे, पूर्ण रान आहे, तिथं आपण बसून खातोय. याच्यापेक्षा जास्त मजा तुम्हाला ह्या गोष्टी टेस्ट करण्याची मजा ना इथेच तुम्हाला मिळेल, इतर कुठेही मिळणार नाही. आणि ही एक वेगळ्या प्रकारची चपाती त्यांनी बनवली होती, त्याच्यासोबत पण आपण कालवण टेस्ट करून बघूया की हा इतकी मस्त तुटते. आणि आपण कालवण तर खाऊच शकतो याच्यासोबत, पण आहे ना कालवणापेक्षा आपण आहे ना असं मटणाचं मस्तपैकी एक गरम मस्तपैकी हा एक पीस घेतला आपण. आणि हे मला असं वाटतं त्याचं ते खुरच आहे वाटतं. हे घ्यायचं असं थोडंसं कालवण. खूप जबरदस्त अफलातून. गणेश एक नंबर बनलं आहे, खूप जबरदस्त. खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट. थुकतो का बरं पाण्यात? मासे थुका रे प्याले येते ना. स्टार्ट रेकॉर्डिंग. गोप्रो स्टार्ट रे साडी रेकॉर्डिंग. बस बना. अरे बस आओ नहीं भी चलता. बस. कोठी में बैठेंगे, हवेली में बैठते क्या? नहीं